खंडणीचे पैसे कुणाला पोहोचत होते? बारामतीच्या मोर्चात भाऊक झालेल्या वैभवी देशमुखांचा सवाल. तर राज्य नाचवणाऱ्या आमदाराला पाठीशी घालू नका, अजितदादांनाही आवाहन. कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी फरार केलं, मनोज जरांगेंचा आरोप. तर राष्ट्रवादीच्या बैठकीत कृष्णा उपस्थित होता, धनंजय देशमुखांचा दावा. धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांमुळे त्यांच्या मातोश्रींचं नाथरा गावी वास्तव्य. माझा कट्टा कार्यक्रमात सुरेश धस यांचा दावा. तर आईवर खोटे आरोप नको, अन्यथा गप्प बसणार नाही, मुंडेंनीही खडसावलं. मारहाणीच्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेला सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले अजूनही फरारच. ओबीसी आंदोलकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. कुंभमेळ्यातील स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली. श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक समजून घेण्याचं मनसे प्रमुखांचं आवाहन. तर भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामाचा दर 15 दिवसांनी आढावा घेणार. हकालपट्टीचा इशारा देताना राज ठाकरेंची घोषणा. गुढीपाडव्याला भात्यात राखून ठेवलेले बाण काढणार. जिजाऊंचा जन्मदिन महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा. पिंपरी चिंचवडमधल्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मत. महिला दिनाच्या पोकळ शुभेच्छांवर मनसे प्रमुखांचा सवाल. मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं विधान. ओबीसी मराठा हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही वक्तव्य. पुण्यात रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका करणारा गौरव आणि मित्राला उद्यापर्यंत पोलीस कोठडी. येवरडा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप. मुंबईच्या नागपाड्यात 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जण जखमी. निर्माणाधीन इमारतीतील पाण्याची टाकी स्वच्छ करताना गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती. .252चं लक्ष्य गाठताना भारत 200 पार. न्यूझीलंडचा कडवा प्रतिकार. रोहित श्रेयसची आक्रमक फलंदाजी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.